ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, सूत्रांची माहिती। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला राज्य कॅबिनेटची मंजुरी। घाईघाईमध्ये कोणताही निर्णय नाही, व्यापक चर्चा झाली। ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही। मुख्यमंत्री फडणवीस यशाचे शिल्पकार, अंमलबजावणीमध्ये सर्वांनी सहकार्य करावं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आवाहन। आजच्या कॅबिनेट बैठकीवर मंत्री छगन भुजबळ यांचा बहिष्कार, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळ परतले। काल मराठा आरक्षणासंदर्भातला एक जीआर काढला गेल्यानं भुजबळ नाराज। जीआरमधून मराठा आणि ओबीसी दोघांचीही फसवणूक झाल्याची शक्यता, स्पष्टता मिळणं आवश्यक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। जीआर संदर्भातल्या स्पष्टतेसाठी ओबीसी नेत्यांची 6 तारखेला बैठक बोलावणार, तज्ज्ञांचीही बैठक घेणार। बैठकीनंतर जीआर संदर्भात भूमिका मांडणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। रत्नागिरीतल्या राजापुरातल्या रुढे या गावात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांसह भाजप आमदारांना आज स्नेहभोजनाचं निमंत्रण, वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। भाजप मंत्र्यांचीही बैठक होणार, मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता। मनोज जरांगे समाधानी तर आम्ही सुद्धा समाधानी, 5 दिवसांनंतर जरांगेंच्या लढ्याला यश, मुख्यमंत्री फडणवीसांनी तोडगा काढला, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? शिंदे आणि अजित पवारांचे नेते आनंद सोहळ्यात का नव्हते? नवी मुंबईत गुलाल उधळणारे काल कुठे होते? राऊतांचा सवाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणी 31 जुलैला एसआयटी स्थापन केली, त्यानंतर काहीच कारवाई नाही। मुंडे कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? स्थानिक बीडमधील गुंड पुढारी समोर आपण झुकताय का? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना एक्सवर पोस्ट करत सवाल। मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारनं साध्य केला, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकल्याचा केला आरोप। न्यायाचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस, सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम, महाराष्ट्र आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्या कोण आहेत? अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी किंवा रोहिंगा नाही। सोमय्या अमरावतीमध्ये येऊन खोटे आरोप करतात। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांवर आरोप। सरकार ना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतंय, ना कंत्राटदारांना त्यांची हक्काची देणी देतंय। त्रासाला कंटाळून कंत्राटदाराची आत्महत्या, हाच काय प्रगतीपथावरचा महाराष्ट्र? सामनामधून राज्य सरकारला सवाल। जाणत्या राजानं नेहमीच मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली, मंडल आयोग राज्यात लागू, मात्र मराठ्यांचा विसर। मंत्री विखे पाटलांची शरद पवारांवर जोरदार टीका। नागपुरात वोट चोरी विरोधात काँग्रेसची जनजागृती यात्रा, यात्रेत हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी होणार। मनोज जरांगे पुन्हा अभ्यासकांची बैठक घेणार, आरक्षणाच्या जीआर संदर्भात चर्चा करणार। जीआरवर अनेक मराठा नेत्यांनी घेतलाय आक्षेप। सरकारच्या जीआर नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून जल्लोष, मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर भाजपचा मोठा जल्लोष। मी केवळ नाममात्र, मराठा समाजानं हे यश मिळवलंय, सर्व मराठे आरक्षणात जाणारच, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गॅझेट। मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। छगन भुजबळ नाराज म्हणजे जीआर पक्का, भुजबळ हुशार नेते, त्यांना सगळं समजतं। भुजबळांच्या मनोज जरांगेंच्या बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य, जरांगेंनी उपोषण सोडलं, 5 दिवसांनी जरांगेंनी उपोषण सोडलं। फडणवीस साहेब कटुता संपूया, उपोषण सोडतो असं म्हणत जरांगेंनी उपोषण सोडलं। बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं जरांगे भावूक झाले। मराठा बांधवांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष साजरा।
मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. जरांगेंवर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू. किमान 2 आठवडे जरांगेंना डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला. उपोषणानंतर आता जरांगेंच्या सुरक्षेत वाढ. जरांगे उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. रुग्णालयात सुरक्षा पथकं तैनात. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची आमची आधीपासूनची तयारी होती, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. सरकारकडे मराठा कुणबी मराठा हे एक आहे त्याची कुठलीच माहिती नाही. माहिती उपलब्ध नसताना GR काढलाच कसा? राजकीय आणि समाजाच्या दबावापोटी सरकारनं GR काढला. हा GR कोर्टात टिकणारा नाही. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांची सरकारवर टीका. सरकारनं जरांगेंना दिलेला कागद हा शासन निर्णय नाही, केवळ माहिती पुस्तिका. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं वक्तव्य. मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचं सत्र सुरूच. बेकायदेशीरपणे गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मराठा आंदोलकांविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका. 18 वर्षांनंतर अरुण गवळीची सुटका. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. बारामतीमध्ये भिगवण चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची आणि गर्दीच्या वेळेला वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी. जळगावातल्या अमळनेरमध्ये श्री मंगळ देवतेचे जन्मोत्सव उत्साहात सुरू. मंत्री रक्षा खडसेंनी घेतलं देवतेचं दर्शन. 3 लाखांहून अधिक भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ. वर्ध्याच्या ग्रामीण भागात पोलिसांचा रूट मार्च. आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करण्याचा दिला संदेश. मालवणच्या समुद्रामध्ये परराज्यातील हायस्पीड ट्रोलर्स, अनधिकृत पर्ससीन नौकांचा मासेमारीचा धुडगूस. नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप. बीडच्या परळीमध्ये वज्रमूठ निषेध मूक मोर्चा. लेकीबाळींच्या सुरक्षिततेसाठी परळीकरांची एकजूट. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. दोषी रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात. लांजा आगारातनं 90 बसेसचं नियोजन. साताऱ्यातल्या सान्वी शिंदेची राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी. 3 सुवर्ण पदकांसह एका रौप्य पदकाची कामगिरी. पवार मंडल यात्रा काढतात. दुसरीकडे जरांगेंना पाठिंबा देतात. पवार कुटुंबानंच ओबीसींचं आरक्षण संपवलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप. मराठ्यांच्या आंदोलनाला यश तर ओबीसींचा संताप. सरकारनं काढलेल्या GR विरोधात कोर्टात जाणार. शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणार. हाके, वाघमारे आणि ढोले पाटील यांचा इशारा. एसीबीसीतील 10% आरक्षणाचं काय? एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येतं का? मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेवर आता 13 सप्टेंबरला सुनावणी. सरकारच्या GRमुळे ओबीसींना धोका नाहीच. प्रत्येकाची मतमतांतरं असू शकतात. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. GR हाती आल्यानंतर तज्ज्ञांसोबत चर्चा केली. नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित GR जनरल नाही. हा शासन निर्णय जातीची वैधता तपासण्यासाठी. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. GRमुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान नाही. प्रचलित पद्धतीनुसार प्रमाणपत्र मिळणार. तायवाडेंची माहिती. ओबीसींचं साखळी उपोषण हे सुरूच राहणार. सरकारसोबत चर्चा करून समाधान होईपर्यंत उपोषण सुरू राहणार. गरज पडल्यास कोर्टात जाणार. तायवाडेंचा निर्धार. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. लोकशाही दिनात 81 अर्ज दाखल. नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यानं सोडवण्याचे निर्देश. हिंगोली शहरातल्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची चालकांची मागणी.
मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक चाचणी यशस्वी. M2M या रोरोची ट्रायल रन यशस्वी. मुंबईहून कोकणात जाणारी ही पहिलीच रोरो बोट. पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवर एकाच दिवसात 785 हरकती. गेल्या 10 दिवसात 595 हरकती आणि सूचनांची नोंद. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत. सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओचा लेटकमर्स. कर्मचाऱ्यांना दणका. मुख्य गेटला लावलं कुलूप. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना सुनावले खडेबोल. यवतमाळमध्ये बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईची प्रहार संघटनेची मागणी. युवकांना धूम स्टाईल बाईक रायडिंगचं एक प्रकारचं व्यसन लागल्याचा केला आरोप. 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ कायम. प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय. तिसऱ्या फेरीचं परिपत्रक जाहीर. 3 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री 34 अधिक लोकल रेल्वे धावणार. गणेशोत्सवामध्ये CSMT आणि ठाणे कल्याण दरम्यान 22 गाड्या सोडल्या जाणार, तर पश्चिम रेल्वेवर 12 अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार. सोलापुरात माझं सोलापूर, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या विशेष मोहिमेला सुरुवात. पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासेंनी शहरातल्या विविध ठिकाणी सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष पाहणी करून घेतला स्वच्छतेचा आढावा. नाशिक जिल्ह्यातला पाणीसाठा 97%. धरण क्षेत्रात पावसाची संततधार. गंगापूर धरण 98% भरलं. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 24 प्रकल्प. यवतमाळमधील अरुणावती धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजांमधनं अरुणावती नदीमध्ये विसर्ग सुरू. 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांची रबी हंगामाची चिंता मिटली. वणीच्या निलजाई खाण परिसरात मुसळधार पावसामुळे ढिगारा कोसळला. 2 वाहनं अडकली. ओबी कोसळल्यानं स्कॉर्पिओ आणि ट्रक ढिगाऱ्यामध्ये अडकले. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती. पंजाबमधले 12 जिल्हे पुराच्या वेढ्यामध्ये. 3 लाख नागरिक बेघर. वर्ध्यातले शेतकरी अडचणीत. अगोदर पावसाचा मारा, नंतर पुराचा तडाखा आणि आता येलो मोझॅक रोगासह हुमणी अळीचाही पिकांवर हल्ला. आजपासून जीएसटी काउन्सिलची 2 दिवसांची बैठक. पंतप्रधानांच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेनंतर आजची बैठक महत्त्वाची. दैनंदिन वस्तूंवरचा कर कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी बदल केले जाण्याची शक्यता. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांनी मुलगी आमदार के कवितांना केलं पक्षातनं निलंबित. कविता यांची अलीकडची विधानं आणि भूमिका पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असल्याचा ठपका ठेवत केलं निलंबन. मनी लॉन्डरिंग प्रकरणात महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये ईडीकडून छापे. अरविंद रेमेडीज कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेच्या समूहाची 627 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. 294 बँक खात्यांची तपासणी. अमेरिकन सैन्याचा व्हेनेझुएलाच्या जहाजावर हल्ला. 11 जणांचा मृत्यू. ट्रम्प यांनी कारवाईला ड्रग्ज तस्करी रॅकेट संबोधलं. ट्रम्प यांच्याकडनं सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. नेस्ले कंपनीच्या सीईओची गेली नोकरी. कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळानं घेतला निर्णय. कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 102 कोटी रुपयांचा दंड. सोन्याची तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्रीला DRIकडनं 1500 पानांची सविस्तर नोटीस. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट. 17 वर्षांच्या संसारानंतर राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडेंचा घटस्फोट. राहुल देशपांडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. परभणीमध्ये 7 जणांकडनं व्यक्तीची लोखंडी रॉड आणि चाकून हत्या. भावाला शिवीगाळ का करतो असा सवाल करत केला हल्ला. आरोपींवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातल्या कणकवलीमधल्या तळेरे बाजारपेठेत महिलेची रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी. 3,28,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास. महिलेकडून तक्रार दाखल.
मृत व्यक्तीच्या नावानं बनावट PR कार्ड तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या नगर भूमापन कार्यालय वादाच्या भोवऱ्यात गुन्हा दाखल. बँक खातं बंद झाल्याची थाप मारत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला 97,000चा गंडा. छत्रपती संभाजीनगरमधील सायबर गुन्ह्याचा प्रकार समोर. गोवा बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर जप्त. 2,36,00,000चं 72,000 रुपयांची दारू जप्त. उत्पादन शुल्क पथकाच्या भरारी पथकाची कारवाई. भिवंडीमध्ये महिलेच्या हत्येचा 24 तासातच उलगडा. हत्या करणाऱ्या पतीला अटक. वैयक्तिक संशयावरील वादातनं पत्नीची क्रूरपणे केली हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन वाहन चालकांमध्ये वादामुळे हडको कॉर्नर परिसरात मोठी वाहतूक कोंडी. 100 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. कोल्हापूर पालिका प्रशासकांच्या फोटोचा वापर करून नावावर बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट. कोणत्याही प्रकारच्या मेसेजेसना प्रतिसाद देऊ नये, पालिकेचं आवाहन. नालासोपाऱ्यात वसंतनगरीत हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यावर 3 अज्ञातांकडनं चाकू हल्ला. मोबाईल आणि वॉलेट लंपास. आरोपींचा शोध सुरू. जळगावातील रामानंद नगर घाटात भीषण अपघात. मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. यवतमाळमध्ये धानोरा पुलावरनं पती पत्नी वाहून गेले. पत्नीचा मृतदेह सापडला तर पतीचा शोध सुरू. सोलापुरात घरात गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू. कुटुंबातले इतर 4 जण बेशुद्ध अवस्थेत. परभणीतल्या बेलोरा गावात शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल. हिंगोलीमध्ये कयाधू नदीजवळ ट्रॅक्टर उलटून अपघातात 1 जण जखमीवर उपचार सुरू. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. 15 जणांवर उपचार सुरू. उर्वरित प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर. केंद्रात जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी घेत आहेत प्रशिक्षण. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलच्या रुग्णकक्षात उंदरांचा उच्छाद. रुग्णांच्या बेडवर उंदीर फिरत असल्याचा आरोप. रुग्णांसह नातेवाईकांना त्रास. रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर. नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात गेल्या 10 दिवसात 3 बिबटे जेरबंद. काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांची दहशत. संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर काढला होता मोर्चा. मुंबईच्या विक्रोळीमधल्या बर्गे कुटुंबात प्रतिजेजुरीचा पर्यावरणपूरक देखावा. कुटुंबात गणेश स्थापनेला यंदा 60 वर्ष पूर्ण. साताऱ्यातल्या कराडमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांकडनं गणपतीची आरती. तांबे इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती. संगम गणेश मंडळाचा गेल्या 25 वर्षांपासून उपक्रम सुरू. अंधेरीच्या पारसीवाडा महाराजा गणेशोत्सव मंडळाकडनं यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा. शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश. या संदर्भातील माहिती देणारा देखावा साकारला. महाड तालुक्यात वहूर गावातील जाधव कुटुंबातील बाप्पाचं उत्साहात विसर्जन. पारंपरिक खालू बाजाच्या गजरामध्ये नाचत बाप्पाचं केलं विसर्जन. ठाण्यामध्ये 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन. दिव्यातल्या साळुंखे कुटुंबाकडनं गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गोंडवानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यापीठ परिसरात भक्ती, उत्साह आणि संस्कृतीचा सुरेख संगम. विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेवरील नृत्यातनं संस्कृतीचं दर्शन घडवलं.
गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवात आदिवासी संस्कृतीची झलक. अहेरीमधल्या वडलापेठ गावात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आदिवासी बांधवांचं रेला नृत्य. नृत्यात मुंबईतील नियाम फाउंडेशनच्या संचालिकांनी सहभाग घेत केलं ढोलवादन. जळगाव पिंपराळाच्या राजाची केळीच्या खोडाच्या पावडरपासनं अद्वितीय मूर्ती. स्नेहल गणेश मंडळाच्या आकर्षक मूर्तीनं जळगावकरांचं लक्ष वेधलं. मूर्ती 100% पर्यावरणपूरक. परभणीतल्या मटकराळा इथल्या शेतकऱ्यांनी महालक्ष्मी पूजनाच्या वेळेला कर्जमाफी आणि हमी भावावर आधारित देखावा केला सादर. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न. वाशिमच्या 11 वर्षीय दिव्यांग विराज शिंदेचा घरच्या बाप्पासमोर पंढरपूर वारीचा देखावा. घरातच विसर्जन कुंड तयार करून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. नांदेडच्या ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा अनोखा छंद. गेल्या 36 वर्षांपासून बाप्पाच्या 500हून अधिक मूर्तींचा संग्रह. दगडापासनं ते सोन्याच्या दागिन्यांमधल्या मूर्तींचंही संकलन. कल्याणमधल्या झुंजार मित्रमंडळाच्या बेतुरकरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 37वं वर्ष. यावर्षी मराठी भाषा अभिमानाचा देखावा मंडळाकडून सादर. मराठी शिकूया, बोलूया आणि जपूया असा देखाव्यातनं संदेश. चित्रपट सृष्टी निर्माण करता येते, गान कोकिळा होता येतं असूनही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई वाटेल ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.